तर मित्रांनो, गोष्ट आहे अंधेर नगराच्या फेमस सरपंच तिकडची मुखिया रात राणी देवीची, जो की पूर्ण अंधेर नगराची प्रिय आणि दिलदार नेता आहे। आपल्या गावातल्या लोकांसाठी त्यांचा लगाव खरंच खूप प्रेरणादायी होती। पण रात राणी देवीला लहानपणापासून एक वेगळी बिमारी आहे, ज्याच्यामुळे लहान डोळ्यातली रोशनी निघून जाते आणि ते रात्री काही बघूच नाही शकत। मोठ्या मालकीन, जगामध्ये प्रत्येक दुविधांचा हल आहे, तर तुमच्या या बिमारीचा काही हल कसा नसेल? आता काय करणार कमला? काही गोष्टी आपण नाही बदलू शकत। लहानपणापासून आतापर्यंत खूप उपाय केलेत, पण काही सफलता नाही मिळाली। आता तर डॉक्टर पण बोलतात की तुमचं चमत्कारच काहीतरी ह्या बिमारीचं करू शकतो। गोष्ट तर बरोबरच आहे। वेगवेगळे प्रकारचे तोटके करून सुद्धा काही नाही झालं, तर रात राणीची बिमारी कोणत्या चमत्कारानेच ठीक होईल। पण ह्या बिमारीच्या नंतर रात राणी देवीची मेहनत आणि नेतृत्व क्षमतेने गावाला खूप बेहतर बनवलं होतं। त्यांची सहानुभूती आणि सेवाभावाच्या कारणाने लोक त्यांना खूप सन्मान आणि प्रेम द्यायला लागले। आमचा नेता कसा असो, रात राणी सारखा असो। आमचा नेता कसा असो, रात राणी सारखा असो। पण एक दिवशी खूप मोठी गोष्ट झाली। रात राणी देवीजीची नोकर कमला काहीतरी महत्त्वपूर्ण कामामुळे गावी निघून जाते आणि रात राणी देवी घरात एकटीच असते। तसं तर काही चिंताची गोष्ट नव्हती। गाव आपलं, लोक आपले आणि रात राणी देवी नेहमीसारखं जेवण करून झोपली। पण तेव्हाच रात्रीच्या वेळेला सगळे झोपले होते। त्यांच्या घरामध्ये चोरी होती आणि चोरी एवढ्या सफाईने झाली होती की कोणाला ऐकायला सुद्धा नाही आलं आणि चोर येण्याची माहिती पडली। पण जेव्हा सकाळी रात राणी देवीनी जेव्हा घराचा हाल बघितलं, तेव्हा ते चकित झालेत। अरे देवा, हे काय झालं? माझ्या घरामध्ये चोरी झाली। माझे सगळं महत्त्वाच्या गोष्टी चोरी गेलेत। आता मी काय करणार? आणि माझी महत्त्वाच्या गोष्टी कोणी चोरलेत? रात राणी देवीचा आवाज ऐकून गावातली लोक त्यांच्या घरात येतात। अरे देवा, हे सगळं कोणी केलं असेल? तेच तर, आमच्या रात राणीच्या आजारपणाचा कोणीतरी फायदा उचलला असेल। नाही खरंच कोणीतरी वेडा नाही तर लालची माणूस असेल याच्या मागे। रात राणीजी, तुम्ही अजिबात काळजी नका करू, आपण त्यांना शोधून काढू। पण आपण हे कसं करणार? आम्ही नाही, पोलीस। जर काही असं झालं तर आपली त्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये करूया। मग पोलीसच या त्रासाला बरोबर नीट करेल। बरोबर बोलले। रात राणी देवीनी हिम्मत नाही हारत आणि पोलीस स्टेशन मध्ये सर्व सांगितलं। ती शिकायत दर्ज केली, शोधाशोध सुरू केली। या घटनेमुळे राणी देवी आणि गाववाल्यांना सतर्क करून टाकलं की सुरक्षेची किती गरज आहे। पण खूप दिवस निघून गेले, पण चोर कुठेच नाही दिसलेत। माफ करा रात राणीजी, पण त्या चोरांचा पत्ता अजून लागला नाहीये। आम्ही आमचा प्रयत्न कंटिन्यू चालू राहू आणि जशीच काही बातमी मिळाली तर नक्कीच आपल्याला सांगूया। ठीक आहे। रात राणी देवी पोलिसांची गोष्ट ऐकून निराश होते, पण त्यांच्या हातामध्ये काहीच नव्हतं। हळूहळू पूर्ण गाव आपापल्या कामामध्ये लागतो। पोलिसांचं शोधाशोधही खूप शांत झाली। रात राणी देवी पण आपल्या रोजच्या कामामध्ये व्यस्त झाली। काही दिवसानंतर ती आपल्या महत्त्वाच्या कामासाठी कमलाबरोबर बाहेर गेली। पण जेव्हा 2 दिवसानंतर ते आणि कमला परत आले, तेव्हा त्यांनी बघितलं त्यांच्या घरामध्ये परत एकदा चोरी झाली। अरे देवा, हे माझ्याबरोबर काय होते? परत एक चोरी? मोठ्या मालकीन, हे बघा मालकीन, तुम्ही शांत व्हा। कसं शांत होऊन जाऊ? तू बघतायस ना कमला, चोरांनी माझे सगळे पैसे चोरी केलेत। आपल्याला लगेचच पोलिसांना सांगावं लागेल। पोलिसांची गोष्ट ऐकून कमलाला एक विचार येतो। तिने रात राणीला एक खूप चांगली कल्पना दिली। मोठे मालकीन, जर तुम्ही वाईट नाही मानत असणार तर मी एक गोष्ट सांगू? काय कमला? मोठ्या मालकीन, आपण ह्या चोरीला जर कोणाला नाही सांगितलं तर? जर आपण कोणाला नाही सांगणार तर चोर मिळणार कसं? मिळणार। माझ्या मामाच्या गावाला अंतर्ग्यामी पंडित आहेत। ऐकलंय त्यांना ते दिसतं जे कोणालाच नाही दिसत।
का नाही आपण त्यांची मदत घेऊया? पोलीस तर आपलं काम करतायत. या वेळेला आपण त्यांची मदत घेऊया. अरे वा, असं वाटतं पंडितजीच्या चमत्कारामुळे आता हा मामला सुलझूनच जाईल आणि रातराणीजीला त्यांच्या काळजीतनं छुटकारा सुद्धा मिळेल. दुसऱ्या दिवशी रातराणी आणि कमला कोणाला न सांगता पंडितजीला भेटायला जातात. पंडितजीच्या रूपला बघून आणि त्यांचा दिव्य ज्ञान आणि शक्तीचा परिचय होत होता. पंडितजींनी रातराणीला बघून बोललं, त्रास नको करून घेऊस पुत्री. मला माहिती आहे तुझी चोरी झालेले किमती सामान आणि पैशामुळे तू चिंतित आहेस. तुम्हाला कसं माहिती पडलं पंडितजी? मला सगळं माहिती आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की ह्या चोरांनी त्या चोरांनी तुझ्या आजारपणाचा फायदा घेऊन केली आहे. पंडितजी, ते चोर कोण आहेत हे पण सांगून द्या. वाईट वाटतं की मला ते नाही माहिती, पण तुझ्या ह्या समस्यांचं हल माझ्याकडे आहे. हे घे, हा आहे चमत्कारी पांढरा सेफ. ह्यानी काय होईल पंडितजी? हा चमत्कारी पांढरा सफरचंद खाऊन तुझ्या ह्या डोळ्यांची रोशनी वापस येणार आणि मग तू त्या चोरांना पकडू पण शकते. दुसऱ्यांदा चोरी ना होईल याची काळजी पण घेऊ शकशील. आशीर्वाद द्या. कल्याण होईल. पंडितजींचा काही उत्तरच नव्हतं. त्यांनी रातराणी देवीचं परेशानीही ओळखली आणि त्याचा हल सुद्धा दिला. रातराणीने त्या सेफचा सेवन केलं आणि रात्री झोपून गेली. भरपूर वेळ निघून गेली पण तरी सुद्धा काही नाही झालं. अचानक रातराणीला एक आवाज येतो. रातराणी आणि कमला सोबतच तिजोरीच्या रूममध्ये जातात. कमलाने लाईट लावली आणि बघितलं की 2 लफंगे त्या तिजोरीची चोरी करत होते. इथून जाण्याचा विचार सुद्धा नका करू. कमला 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 माझ्या डोळ्याची रोशनी आली. पंडितजीने दिलेला सेफचा असर झाला. मला सगळं दिसायला लागलं. ही तर चांगली गोष्ट आहे मोठी मालकीन. तुमच्या डोळ्याची रोशनी पण आली आणि हे दोघं पण शेवटी पकडल्यात गेले. चोर मिळाले. रातराणी आणि कमल्याचा आवाज ऐकून सगळे गावातली लोक रातराणीच्या घरी एकत्र येतात आणि त्या 2 चोरांना खूप मारतात. आम्हाला माफ करा. गाववाले त्या चोरांना मारतच होते. तेवढ्यातच तिथे पोलीस येतात आणि त्या चोरांना पकडतात. आणि काही प्रश्नानंतर माहिती पडतं की ते दोन्ही चोर गावाच्या बाहेर बसणारे भिकारी होते, ज्यांनी आत्ताच कोणाला तरी बोलताना ऐकलं होतं रातराणीला डोळ्यांचा त्रास आहे. म्हणून त्यांनी मजबुरीमध्ये येऊन त्या दोन्ही चोरांनी रातराणीच्या घरी चोरी केली. हे तर खरं आहे. जरूरत ही माणसांना खूप कमजोर करून टाकते अशा गोष्टी करण्यासाठी.